आपण बिहेवियरल प्रॉब्लेम इन चाइल्डहुड बघतोय. त्याच्यामध्ये आपण काल थंब सकिंग बघितलं. आज आपण बेड वेटिंग बघणार आहोत. आणि बेड वेटिंग ही सुरुवातीला समस्या नसते, जसं मी म्हटलं की दॅट इज अ नॅचरल प्रोसेस, कारण बाळ लहान असतं. पण 8 ते 9 महिन्यापासून शिशुला दर 3-4 तासांनी सू करून घेता येते, त्यामुळे कपडे ओले होत नाही. याची जाणीव मुलांना होऊ शकते. मूल 1.5 वर्ष झालंय की स्वतःच्या इंद्रियांवर ताबा मिळू लागतो. 1.5 इयर झालं की मुलाचं ब्लॅडर कंट्रोल हा झालाच पाहिजे, है ना. मोर दॅन 1.5 इयर त्याचं ब्लॅडर कंट्रोल झाला पाहिजे. आणि त्या काळातच आपण त्याला टॉयलेट ट्रेनिंग ना, आणि म्हणून आपण जर बघितलं, तुम्ही जर ते लेक्चर माझे बघितले असतील की आपण फ्रायडियन थेरी जेव्हा शिकली डेव्हलपमेंटल, त्याच्यामध्ये एक ओरल स्टेज आणि एक ऍनल स्टेज आहे. ही आपलं मलमूत्र विसर्जन आणि याच्या कंट्रोल मधून तो आनंद प्राप्त करत असतात. आणि त्याचं टॉयलेट ट्रेनिंग वगैरे प्रॉपर झालं पाहिजे. बहुतेक मुलं 2.5 ते 3 वर्ष होईपर्यंत रात्री अंथरूण ओले करतात. मग ते 2.5-3 वर्षाचे झाले तरी ते बेड वेटिंग करत असतात. काही मुलं मुली तर 10-12 वर्षापर्यंत हा प्रॉब्लेम त्यांचा कंटिन्यू असतो. आणि यालाच मग बेड वेटिंग प्रॉब्लेम असं म्हटलं जातं. आता याची सुरुवात, याची कारण काय आहे बेड वेटिंगची, कॉजेस ऑफ बेड वेटिंग. एक, अत्यंत लहानपणामध्ये मलमूत्र विसर्जनाचं प्रशिक्षण दिलं जाणं. काही पालक हे मूल अत्यंत 6 महिने 8 महिन्याचं झालं तरी त्याला टॉयलेट ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करतात. तिथं जाऊनच कर, हेच कर, त्याच्यातनं ते सुरू होतं. अनेकदा याच्यामध्ये फिजिकल रिझनही असू शकतं. नॉट ऑलवेज देअर 100%, इट शुड बी सायकोलॉजिकल. आपण त्याच्यामधलं शारीरिक कारण सुद्धा डायग्नोज केलं पाहिजे. आपण ट्राय केला पाहिजे की त्याच्यातलं मूत्रमार्गात काही अडथळा आहे का, मूत्रशयामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, ब्लॅडर कंट्रोल का होत नाही, हे सगळं अभ्यासलं पाहिजे. आणि डॉक्टरांचा सल्ला पहिला घेतला पाहिजे. माझं असं मत असतं की चाइल्डहुड प्रॉब्लेम असेल, बेड वेटिंग असेल तर यू कॅन गो टू डॉक्टर्स ऑल्सो, है ना. नॉट ऑलवेज दॅट इज सायकोलॉजिकल. तो एकदा ते रूल आउट झालं कि ते ये जो है ये प्रॉब्लम ये नहीं है साइकोलॉजिकल, नहीं बायोलॉजिकल नहीं है, फिजियोलॉजिकल नहीं है, तो ही आप साइकोलॉजी का सोच सकते हो. पहले रूल आउट क्या करना चाहिए, बायोलॉजिकल, कोई भी केस हो, है ना. जब तक आप बायोलॉजिकल रूल आउट नहीं करते और वो क्लियर नहीं होता है, यू डोंट गो फॉर साइकोलॉजी, राइट. क्योंकि नहीं तो होता क्या है कि हम लोग क्योंकि साइकोलॉजी के स्टूडेंट है तो कहते लोग हंसते कि हर चीज में साइकोलॉजी ढूंढते. जैसे मैंने एग्जांपल दिया ना, माय ओन डॉटर फेसिंग स्टमक पेन, वो एब्डोमिनल पेन का बहुत बहुत कंप्लेंट करता था व्हेन शी वाज इन 6th न्यू स्कूल, है ना. तो पहले रूल आउट किया सोनोग्राफी से, है ना, पहले रूल आउट किया डॉक्टर्स से, गायनोकोलॉजिस्ट. उन्होंने बोला देयर इज नो इश्यू विद ऑल दिस थिंग, देन विल गो फॉर अ सायकोलॉजिकल फेनोमेनन. ये इसमें भी यही होता है. झोपण्यापूर्वी पाणी किंवा द्रव पदार्थ घेणे, ना, काही जो होते बच्चों को पानी पिलाते सुला या जूस वगैरह पिलाते हैं, आदत होती है, हैबिट होता है परिवार में. कई बार बच्चों के जो कपड़े होते हैं रात में वो बहुत ज्यादा टाइट, आप लोग इस तरह के कि अगर उसको शू आती है ना, तो वो जाके खुद से ढीले कपड़े नहीं होते या वो खोल नहीं पाता है, जैसे नाडी बांधून दिली तो रात्री अपरात्री उठला समजा तो गेलाही, तिथं नाही झाली तर मग तो कंटाळा करतो आणि उघडलंच जात नाही. सो कपड़े थोड़े से रिलैक्स फ्री इस तरह के कपड़े पहनाने चाहिए. कई बार बच्चा जो है वो रात में उठने का ज्याला आपण म्हणतो कंटाळा करतो. झोपेतनं उठून जायचं, वॉशरूम मध्ये जायचं आणि परत तो कंटाळा करतो आणि म्हणून ते होतं. अत्यंत मोठं कारण आहे की चोर, भूत, राक्षस याच्या ज्या स्टोरीज चर्चेमधनं निर्माण होतात, हा, मग ते वर्गमित्र गप्पा मारतात किंवा सिरियल्स बघतात, हॉरर सिरियल्स, है ना. किंवा आई दुपारी झोपत नाही
आईला झोपायचं असतं, दुपारी झोपत नाही, ते धपाधप नाही, धपाधप नाही ऐकला मग काय होतं, हा भूत, मग ते सगळं त्याच्या रात्रीच्या त्याच्यामध्ये ते इट्स क्रिएट अ फिअर, त्याच्यावर त्याचं ब्लॅडर कंट्रोल सुटतं. कई बार होता है कि बच्चों को लगता है कि उनको ड्रीम में वो जाके यूरिन कर रहे हैं, दे सी द ड्रीम एंड इट इज नॉट फॉर देम आल्सो, समटाइम इट हैपन टू सम पीपल आल्सो, कि ठंडी में होता है अक्सर, हमको लगता है, कई बड़े लोगों को भी लगता है, तो वॉशरूम में बैठे एंड देयर यू नो, और वो होते एक्चुअल बेड में, तो वो ये फिर वो पास आउट हो जाता है, वो भी है। बहुत स्ट्रिक्ट पेरेंटिंग अगर है तो ये प्रॉब्लम बच्चों में पाएगी। टू मच रूल्स, टू मच यू नो, हुकुमशाह पालक, म्हणजे गारोड्यानं माकड विकत घेतल्यासारखे पालक, चला बेटा नमस्कार करके बता, सबको सलाम करेगा, हाँ अब्बा चलो गुड़ 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 गुड़, तो वो बच्चे फिर नहीं कर पाते। पालकांच्या मनातील दडपण, चिंता, शाळेतला झालेला एखादा गैरप्रकार असेल म्हणा, त्यांच्या मनामध्ये काहीतरी दडपण आणि चिंता असेल, हे सगळं कारण आहेत बेड वेटिंग. सो इट शुड बी, यू शुड गेट रूल आउट ऑल दिस। सो ये जब तक आप थोड़ा हिस्ट्री नहीं लेते तो आप एक विजन तक कई बार होता है कि आप पेरेंट्स से बात करते हो, हम लोग काउंसलिंग में सीखेंगे, तो आप इंक्वायरी करने लगते हो पेरेंट्स, आप इंक्वायरी करते हो पेरेंट्स की, तो वो कहते हैं अरे आप बच्चे का प्रॉब्लम देखो, मेरा क्यों, मेरे पास एक आईपीएस ऑफिसर था, I had one IPS officer as a client, so he's not telling who is he, what do you do, मैं बार बार पूछा था सर आप करते क्या हो, आप क्या हो, तो न्यू रिक्रूट, न्यू ऑफिसर था and recently joined Jalgaon and he came as a client with his wife, some issues with wife and husband, तो वो आ गया, बैठ गया, तो मैं सर आप क्या करते, अरे बोले आप मेरा प्रॉब्लम देखो, आप मेरे बारे में क्यों बात करते, आप करते क्या, अरे यार आपको मुझसे क्या मतलब है, मेरा प्रॉब्लम डिस्कस करो, मेरी वाइफ डिस्कस करिए, मैंने कहा नहीं सर आई डोंट वांट टू टॉक टू यू, यू गो अहेड, आप जाइए, मैं नहीं करूंगा केस। तो उसकी वाइफ बड़ी चिढ़ गई, अरे बता दो ना आईपीएस हो, क्या आईपीएस को प्रॉब्लम नहीं होती है क्या? तो मैंने कहा अच्छा यू आर आईपीएस, तो बोला हाँ मैं आईपीएस, मैंने कहा यार same thing happen, you know, sometime you when you ask to them ना, so their ego, एक तो जज का लड़का था 10th स्टैंडर्ड का, तो ट्यूशन टीचर ने रेफर किया मेरे पास, तो स्कूल नहीं जाता है वगैरह, लॉट ऑफ प्रॉब्लम इज हैविंग, सो फादर मिलने आए फोन करके, तो 8:30-9 बजे अकेले में रिक्शा उक्शा, मैं जा रहा था, तो बोले नहीं मैं आ रहा हूँ आपको, मैंने कहा व्हाट यू डू, बोले व्हाट यू वांट, आपको क्या करना है, नन ऑफ योर बिजनेस, में क्या कर, मेरा बिजनेस है सर, आप मेरे पास आए हो क्लाइंट हो, तो मुझे पूछना चाहिए आप क्या करते हो, तो नहीं बोले आई कांट शेयर विद, तो मैंने कहा सॉरी आई कांट टॉक, तो मैंने भगा दिया, वो चला गया, फिर 8 दिन बाद फोन किया, बोले मुझे मिलना है, मैंने कहा आ जाओ, फिर वो वैसे 8:30 बजे वो अकेले में आता था मिलने, कोई है क्या, किसी को अपॉइंटमेंट, मुझे थोड़ा डाउट हो रहा था कि ये इतना रात बिल्कुल मेरा ओपीडी छोड़ने का टाइम, मैं बोल रहा हूँ सर मैं जा रहा हूँ घर, वो बोलता मैं आ रहा हूँ, फिर वही सवाल आप क्या करते हो, यार आप इंसिस्ट क्यों कर रहे हो, उसका रीजन दो पहले। फिर मैंने कहा सर आपके प्रोफेशन से, आपके चीजों से मुझे पता चलेगा आपका काम क्या है, आपके बच्चे में क्यों प्रॉब्लम, देन हिस्ट्री मुझे आपकी पहले ही चाहिए, देन यू से मैं सेशन जज हूँ, डिस्ट्रिक्ट सेशन जज हूँ, तो मैंने कहा फिर क्या हो गया, डिस्ट्रिक्ट सेशन जज को प्रॉब्लम नहीं हो सकती, नहीं बोले वो थोड़ा सा हम लोग प्राइवेसी मेंटेन रखते हैं, अरे मैंने कहा सर आई एम नॉट गोइंग टू टेल एनीबॉडी, देन आई कंसंट्रेटेड हिज प्रॉब्लम, देन आई सॉल्व्ड हिज प्रॉब्लम, एंड उसका इतना फेथ हो गया था कि वो कोर्ट केसेस जो मैरिटल कॉन्फ्लिक्ट की यूज्ड टू सेंड, व्हाट आई वांट टू कन्वे यू, हिस्ट्री लेते समय यू हैव टू टेक थ्रू हिस्ट्री, दो द प्रॉब्लम इज विद चाइल्ड, जब हम काउंसलिंग सीखेंगे तो ये चीजें डिटेल में जाएंगी, तो पेरेंट्स का बिहेवियर पैटर्न, घर में का वातावरण, घर में का उनका एक दूसरे के साथ बर्ताव, जरूरी नहीं बच्चे के साथ ठीक है, लेकिन बाप दारू पी के आता है, गाली गलौज करता है, माँ को मारता है, गालियां देता है, तो वो एक डर बच्चे के दिमाग में बैठ जाता है, रात्री मुलांना जेव्हा तुमची झोप उघडते तेव्हा उठून सू करायला नेमण्याची सवय टाक, एक तर झोपण्यापूर्वी त्याला सू करायला लाव, राईट,
पाणी वणी पिऊ देऊ नका, है ना, काही तास आधी प्यायला चालतं, पण नेमकं झोपताना नाही, राइट। एक दो, आप अगर उठते हो तो उसको नींद से जगाइए, दो उसको फील हो रहा है नहीं हो रहा है सू, बट आप उसको उठाइए और लेके जाइए, है ना, और उसको सू करवाइए आप। तो एक हैबिट डेवलप होती है कि वो रात में उठ के वॉशरूम जाने लगता है, नींद तोड़ता है, इन शॉर्ट, है ना। तो नींद से जगाना, चोर, राक्षस, भूत, भुताटकी, हॉरर, मग तुम्ही बघा ना, त्यांना दाखवा। तो 92 एक फिल्म आई थी, 1920, सो आई वेंट देयर टू सी दैट पिक्चर। मैं जनरली पिक्चर जाता नहीं, बट आई वेंट, तो उसमें वो राक्षस ऐसा उल्टा हो जाता है, ऐसे चलता है, तो मैंने जोर से बोला, अबे रामदेव बाबा घुस गया इसके अंदर, तो सब हंसने लगे। तो एक पीछे से बोलता है, हम लोग यहाँ डरने आए, हंसाओ मत। तो मैंने कहा यार सारा तुम डरने आए हो, हंसाओ मत। मैंने बहुत जोर का डायलॉग मारा, तो रामदेव बाबा घुसा है, योगा थेरेपिस्ट है। तो वो पीछे वाला बहुत अच्छे से बोलता है मेरे को, नॉक करके, हाँ वो पीछे से मेरे को नॉक करके होता है, बोला क्या हुआ, शांत बैठो, बोले जो हम यहाँ डरने आए हैं, हंसाओ मत बोले। क्योंकि पूरा थिएटर हंसने लगा, तो पूरा पिक्चर का जो सीरियसनेस था ना, तो पूरा पिक्चर किसी को भी वो सीरियसनेस आया नहीं, तो सब वो कुछ भी करा उन्हें तो हंसने लगते थे। दिस इज व्हाट, है ना। सो वो डर नहीं होना चाहिए बच्चों में। घरात वातावरणाबद्दल आपण खूप बोललेलो आहे, आणि घरातलं वातावरण पण थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करावा, राईट। 11 स्थळेपणा, टेम्पर टँट्रम, टेम्पर टँट्रम, एग्रेशन, टेम्पर टँट्रम। ऑनलाइन, अब टेम्पर टैंट्रमेंट में क्या क्या करता है, वस्तु फेंकून मारने, जो होता है हाथ में, और बड़े शान से सुनाते माँ बाप, आमच्या लाड्याला राग आला का हातातली वस्तू तोडूनच टाकतो, तोडून टाकतो काय। अपशब्द बोलणे, अब्युजिंग, उद्धटपणे वागणे, इतरांना मारणे, ओरडणे, हातपाय आपटणे, याच्यामध्ये 11 स्थळेपणामध्ये दोघेही प्रकार असतात। ही कॉज हार्म टू सेल्फ अँड ही कॉज टू हार्म टू अदर्स। ते स्वतःलाही इजा पोहोचवतात किंवा दुसऱ्याला तरी इजा पोहोचवतात, है ना। तो हार्म करने का मेनली इसमें मोटो होता है, या तो खुद को हार्म करते हैं या दूसरों को हार्म करते। अच्छा, ये डेवलप कैसे होता है, एक बात आप समझ लो, जो बच्चे चिड़चिड़ करते हैं, रोते हैं, चिल्लाते हैं, ये बिहेवियर एक दिन का पैटर्न है। जैसे मैं आपको अक्सर बोलता हूँ, टेक एग्जाम, बच्चा पेरेंट्स के साथ पार्क में गया, उधर गुब्बारे वाला खड़ा है, 6 बच्चों के हाथ में गुब्बारा देख चुका है, आप घुमाने लाए हो, उसने बोला मुझे गुब्बारा चाहिए, क्या बोला, मुझे गुब्बारा चाहिए, डिमांड, प्लेन डिमांड, सिंपल डिमांड। 95% पेरेंट्स की प्रतिक्रिया पहले क्या हो, नहीं, चल कर, प्रत्येक वस्तू पाहिजे का तुला, चल, पण आता काय बघितलं का लगेच पाहिजे। वो बोलता है देखो गुब्बारा चाहिए, समझ रहे हो, चल, अच्छा मारोगे, फिर वो दूसरा अस्त्र निकालता है, फिर आप बोलते हो रड नाटक करतो, मग देईल तुला, मग तो म्हणतो नाही का, मग मी खालीच लोळतो, तिसरी स्टेज। मग आजूबाजूचे म्हणतात काय झालं, घेऊन दे की पोराला, मग तुमची जाते इज्जत।
तुमची काय जाते इज्जत. तुम्ही म्हणता थांब तुला घेऊन देतो, घरी जाऊन बघतो. तो म्हणतो अरे काय बघायचं बघून घे, काही होत नाही, घेऊन तर दिला का नाही. सो ही लर्न द ट्रिक. याला मागायचं ना एकट्यात नाही मागायचं, त्याला 4 चौकांसमोर मागितलं की आपल्याला देत नाही पण इज्जतीला घाबरतो. मग घरात कोणी पाहुणे आले बसले की आई तो बाप्पा 10 रुपये द्या. वो very logical because he knows कि कैसे मिलता है चीजों को. ये पेरेंट्स में मैं अक्सर पेरेंट्स को बोलता हूँ, क्या बोलता हूँ पेरेंट्स, फैसला करो, दिलाना है ना तो दिला दो, फिर कोई जरूरत नहीं, उन्हें बोला दे दो, बात खत्म. सिंपल मैनर, सिंपल मैनर. दे सकते हो भाई, बगीचा है, घूमने आए हो, 10 रुपए की चीज है, गुब्बारा है, बच्चा खेलेगा, खेलने आया है, बात खत्म. दिला दिए तो बात खत्म. नहीं, अगर नहीं दिला सकते हो या नहीं दिलाने, मान लो कोई ऐसी चीज मांग रहा है जो आप दिला नहीं सकते, घर में आया मुझे ये चाहिए वो चाहिए, आपका फाइनेंशियल अभी नहीं है, आप नहीं दे सकते, नहीं दिला सकते, सिंपली बोल दो बेटा या तो 2 ऑप्शन है, या तो अभी नहीं तो फिर बाद में दिलाओगे, अगर बाद में दिलाने का प्लान है जो भी तो लेट कमिटेड बट देन फुलफिल द कमिटमेंट. और नहीं दिलाना है, नहीं दिला सकते तो क्लियर कट कह दो भैया मिलने वाला, अब चाहे जो करो. फिर एक बार नहीं बोला फिर वो रोए, वो चीजें तोड़े फोड़े, सर फोड़े, उसको ये मैसेज क्लियर होना चाहिए कि भाई साहब आपके इन फालतू बिहेवियर्स का मेरे पे परिणाम होने वाला नहीं. व्हाटएवर यू डू. मुझे अच्छे से याद है मेरे बच्चे रोते थे तो मैं सामने बैठ जाता था टीवी की तरह, थोड़ा आवाज बढ़ा देता, ये कल वाला ट्यूनिंग नहीं आ रहा है, कल बहुत अच्छा रो रहा था. तो बच्चा कहता था साला यार हम रो रहे कुछ मांग रहे हो, ये बंदा अपने मजे ले रहा है. ओके ओके ओके, थोड़ा सा स्लो, थोड़ा आवाज, हाँ यस नाउ इट फाइन, ट्यून फाइन. वो थोड़ी देर बाद बोलता छोड़ो यार, रो के कोई मतलब ही नहीं इसके साथ. तो ये नहीं, हाँ मैं ये कहता हूँ प्लेन मांगो. तुम्हें जो है ना नाटक करके, चिल्ला के, रो के, हाथ पैर पटक के ना, सो डोंट डेवलप द सर्टेन बिहेवियर. क्लियर कर. हाँ जो दिलाना होता था बिल्कुल दिला दो, क्या दिक्कत, कमिटमेंट कर दो. ये पैटर्न डेवलप होता है. ये जो चिड़चिड़ करते हैं ना बच्चे, उनको मालूम पड़ता है कि ये कैसे, वो हर फंडा इस्तेमाल करते हैं. वो क्या करते हैं, आता याची कारण काय काय आहे. एक, मुलांकडे सतत दुर्लक्ष करणे. तो तुम प्यार से देखोगे नहीं, एंड इट इज कॉल्ड एन अटेंशन सीकिंग बिहेवियर. मैं प्यार से धीरते रहता हूँ, चुपचाप रहता हूँ तो कोई ध्यान नहीं देता है, लेकिन मैं पटका पाटी करता हूँ, चीजें फेंकता हूँ, मैं चिल्लाता हूँ, छोटे भाई को जाके हैरेस करता हूँ तो ध्यान देते. तो इट्स गुड थिंग फॉर मी. मुलांच्या भूक ताण झोप या गरजा पूर्ण न होणे, फिजियोलॉजिकल नीड्स अगर पूरी नहीं होती तो बच्चे में चिड़चिड़ पैदा होतो. मुलांच्या कार्यात अडथळा आणणे, काही लोकांना सवयच असते, बच्चा जो कर रहा है ना उसको जाके डिस्टर्ब करेंगे, उसको उसका खेल रहा है, चल क्या खेलते है, चल इकड़ा हो. अबे यार कर, तुम्हारा प्रॉब्लम क्या किया, मैं मेरा खड़ा हूँ, यानी बच्चा बाहर भी खड़ा है जाके, चले आती है, तो खवाल है तुम्हारी यार, मैं खड़ा हूँ आप मुझे अंदर ले रहे हो, है ना. आते जाते मैं अक्सर मदर्स को बोलता हूँ, जो इस तरह की मदर्स होती है ना, कि आप किचन में काम कर रहे हो और आपका हस्बैंड आ जाए, हाँ ते चहावर ते ठेवलं का तू पातेलं, ते चहा बनवते पातेलं ठेवणार ना, ते साखर टाकली का, तर चहामध्ये साखर टाकणार ना, एक तर ते चहापत्ती पण टाक. तुम्ही किती मिनिटं सहन करणार अशा नवऱ्याला किचन मध्ये. तुम्ही 15 मिनिटं म्हणणार बाबा जा तू थांब तिकडे, पैसा आणते ना मी. तो मी काही चुकीचं बोलतोय का तुला, मी काही चुकीचं बोलतोय का, चांगलंच बोलतोय, पण तू चांगलं बोलतोय पण तू बोलतोय ना मध्ये मध्ये. काय असतं, काही पॅरेंट जे असतात ना, सम पॅरेंट्स यूज टू कंटिन्युअसली हॅमर द पीपल. त्यांच्या कार्यामध्ये चांगला अडथळा आणत असतात. तो त्याचं काही खेळत असेल ना, ड्रॉइंग काढत असेल, चल ते ठेव, काय कागद खराब करतोय, ते हे करत ना, हे काय करतोय, टीव्ही बघत बसलाय, आता आहे ना दुपारची वेळ झोपायचं नाही, काय नाही, मग हे काय करतोय, म्हणजे झोप. आपल्याकडे जर झोपावं दुपारी म्हणून मागणारे आई वडील, तुला झोप येते बाई, त्याला नाही येत ना, त्याच्यात एनर्जी तो काहीतरी करतोय का, तुम्ही बघा काहीतरी ते करत असल्या काय डिस्टर्ब करत. मुलांचा भावनांचा कोण मारा होणे,
इमोशनल रिग्रेशन होत आहे. मुलांना कुठलाच उद्योग नसते आणि आजकालच्या पिढीमध्ये सगळ्यात मोठी समस्या. आणि म्हणून मला एक डायलॉग सहज ऐकायला भेटतो. सुट्ट्या लागल्या की 4थी 5वी 6वीची मुलं सहज म्हणतात, आई मी बोर होतोय. 6 वर्षामध्ये बोर झालं. किती बोर आहे हा माणूस पोरगा. आणि आयुष्यभर काय करणार आहे जर 6 वर्षात बोर होऊन गेला. यार 6 साल का बच्चा कह रहा है मुझे बोर हो रहा है, तो यार ये तो गलत है, क्योंकि इसका मतलब ये है कि उसके पास करने को कुछ नहीं है. उसके पास करने को कुछ नहीं. मित्र मैत्रिणींकडून चिडवले जाए, कोई फिजिकल डिसेबिलिटी है कुछ उसमें, जैसे क्लास में माँ ने मम्मी ने आके बोले, जैसे एग्जाम्पल बोले ना अपन कि बच्चे ने वहीं पे क्लासरूम में पेशाब कर दी, एग्जाम्पल. अब वो बच्चों को हफ्ता भर महीना भर चिढ़ा रहे, वो बच्चा फिर एग्रेसिव हो जाता है, चिड़चिड़ हो जाता है ना. खेळताना लहान मुलं काहीतरी त्याला डिवसतात, काहीतरी नाव पाडतात आपल्याकडे, आणि त्याच्यानं चिडवलं की त्या मुलामध्ये आत्मस्थैर्यपणा निर्माण होऊ शकतो. मुलांचे अति संरक्षण करणे, मी म्हटलं ना की ओव्हरवेल्मिंग पॅरेंटिंग इज द कॉज ऑफ बेडवेटिंग, सॉरी टेम्पर टेंट्रम. काही वडील आई वडिलांच्या वर्तनाचे अनुकरण करणे, ये बहुत बड़ा रीजन होता है कि हाउ यू रिएक्ट व्हेन समथिंग इज वेंट आउट ऑफ युअर रिएक्शंस, आउट ऑफ युअर इमोशंस. दे लर्न्ड बिहेवियर. हा जसं तुम्ही सांगितलं मला ते आणून दे, पोराला एकदा दोनदा बोललं नाही आणून दिलं, दिली साड. तुम्ही काम करत होते, त्यानं पेन उचलला, मी दिली फाडकन. पोरगा शिकला, शाळेत जातो, त्याची पेन्सिल पडलेली असते, बाजूला उचलतो, दे फाडकन. का मारलं? त्यानं माझी पेन्सिल उचलली मिस. पेन्सिल उचलली तर मारायचं कारण काय आहे? बिकॉज इट्स द लर्न बिहेवियर. म्हणजे नेहमी म्हणतो ना की बिहेवियर पॅटर्न मुलं ही आई वडिलांकडनं शिकत असते. पण आई वडील करत असतात. आई विनाकारण जर भांडणं आदळा आपण करत असेल, काय वडील चालला गेला भांडून ती दिवसभर त्या पोरावर, आणि आपल्याकडे ना सॉफ्ट टार्गेट मुलं असतात, मला माफ करा पण आपल्याकडची सॉफ्ट टार्गेट मुलं, खूप सॉफ्ट टार्गेट. म्हणजे आईला वडिलांना आजीला आजोबाला कोणाला राग काढायचा असेल ना तर मुलंही जागा असतात. मेरे पास एक ऑब्जर्वेशन फॉर बॉयज का ये है कि कनेक्टेड है हम लोग, क्योंकि लाइट गई है मेरे पास की. मैडम आवाज आ रहा है? हाँ थोड्या वेळासाठी बंद झाला होता, आता येत आहे. ओके. सो रिमांड होम में एक बच्चा का ऑब्जर्वेशन ऑन 4 बॉयज व्हेन आई एम वर्किंग. सो ही वाज लुकिंग वेरी गुड फैमिली चाइल्ड एक्चुअली. 10-11 साल का बच्चा था. तो वेल टू डू फैमिली का था. जो हमारा काम होता था कि हिस्ट्री लेना और उसके पेरेंट्स को ढूंढ के लाना और उसके पेरेंट्स को बच्चे को हैंड ओवर करना. तो हम लोगों ने पता करा कि ही वाज अ सन ऑफ बैंक मैनेजर. तो हम लोगों ने करस्पॉन्डेंस किया, उसको पता नहीं था बच्चे को, एंड हम लोगों ने बुलाया उसके पेरेंट्स को लेने. तो वेरी सोफिस्टिकेटेड इंग्लिश स्पीकिंग और बोलते ना बहुत अच्छा स्टाइलिश. तो मैंने कहा यार जाओ पापा लेने आए. बोले नहीं मैं इस आदमी के साथ नहीं जाऊँ. इस आदमी के साथ नहीं जाऊंगा ऑडियो में. बोले नहीं नहीं मुझे नहीं जाना है. बहुत इंसिस्ट करने का जब नहीं माना तो मैंने कहा क्यों नहीं जाना है, कारण दो. उन्हें अपनी पीठ शर्ट उठा के बताया तो बैक पे लिटरली ऐसे वल बोलते ना आपण ते वरपट्टी मारल्यानंतर जे पडतात वळ वळ वल उमटे हुए थे पीठ पे. बोले कि दिस मैन हैज बिटन मी लाइक दिस. तो हम लोगों ने अरे नहीं मैंने कहा कुछ गलत है बेटा, क्योंकि तेरे पापा ऐसे लगने रहे इतना बुरा मारेंगे, और अगर मारा होगा तो यू कमिटेड समथिंग बड़ी मिस्टेक. तो बोले नहीं टीवी का आवाज जोर का था. ये तो फिर और अनबिलीवेबल है. एंड देन दैट मैन एंटर्ड इन द आवर काउंसलिंग एंड ही से नहीं सर बच्चा ठीक कह रहा है. व्हाट ठीक कह रहे मींस? बोले ओनली मैंने मारा है. मैंने कहा गलती? बोले वो टीवी का आवाज जोर करा. ह्यूमन बीइंग, आपने यार अपने औलाद को इतनी जोर का मार ऐसे, और उसी रात वो भाग गया था एक्चुअली.
घर छोड़ के और फिर पुलिस ने पकड़ के रिमांड में डाला। तो फिर उन्हें मुझे पूरा स्टोरी बताया कि आई हैड अ फाइट विद माय मैनेजर, बैंक मैनेजर इन माय ऑफिस। उन्हें मुझे बहुत बुरी तरह फायर किया, इंसल्ट किया। मैं वो टेंशन लेके घर आया। घर में मेरी वाइफ के साथ मेरा झगड़ा हो गया। अब वाइफ से मैं कुछ बोल नहीं सकता था क्योंकि वाइफ की 2 बैग तैयार होती है। मी चालले मायरी, कुछ बोल रहा क्या। तो मैं उससे लड़ाई कर रहा था, मैं हमारा डायलॉग चल रहा था और ये हीरो जो है अपना ड्राइंग रूम में टीवी जोर का लगा के बैठा हुआ था। तो मैंने 2-3 बार इसको आवाज दी कि आवाज कम कर टीवी का, लेकिन शायद वो आवाज के कारण उसको सुनाई नहीं दिया। और फिर मुझे जो है वो पूरा गुस्सा उस पर निकालने का मौका। तो फिर मैंने उसको बहुत बुरी तरह उस दिन पीटा शाम में, और रात में 2-2:30 बजे लगभग कब ये रात में घर छोड़ के भग गया। तो ये फाउंड आफ्टर 6 months। Yeah, and we only searched his home and we फिर हम लोगों ने थोड़ा काउंसलिंग किया। तो 6 महीने बाद हम लोगों ने उसका घर ढूंढ के निकाला। वो 3 महीने तो मेरे रिमांड होम में था, किससे बात नहीं करता था, वो पता ही नहीं बताता था किसको। फिर वो हम लोगों ने प्ले थेरेपी उसको खेलने लगा, ये वो, फिर बातचीत, तेरे पापा क्या करते हैं, सो बैंक में हैं। तो वो एरिया नहीं बोलता था, तुम्हारे गांव में क्या है कैसा है। पहले इस तरह का शुरुआत किया, देन डेवलप द रैपो एस्टैब्लिशमेंट। हम लोग काउंसलिंग में सीखेंगे। देन वी हैड अ रैपो एस्टैब्लिशमेंट, वी फाइंड व्हाट इट मींस। सब कुछ ठीक होता है, अभी सब कुछ ठीक है, बच्चे भी उससे अच्छे से पढ़ रहे हैं, लेकिन फिर भी कोई इंसान किस बात का गुस्सा उसकी औलाद पे या मतलब जैसे छोटी-छोटी बातें सॉफ्ट टारगेट, सॉफ्ट टारगेट मेरा स्वभाव, सॉफ्ट टारगेट होते हैं। अभी उसके बच्चे भी हाल फिलहाल में बहुत होशियार है, सब कुछ है, हाँ मतलब परसेंटेज भी उसके हिसाब से सॉफ्ट टारगेट होते हैं। ये आपके लिए तो बच्चे सॉफ्ट टारगेट है, आप निकाल दो। बच्चे गुस्सा बुलाने की जगह गुस्सा निकालने की, ये उनको बताना चाहिए। वो तो फिर एग्रेशन होता ही है ना, मुराद प्रॉब्लम विदाउट रीजन। अगर उसमें रीजन उसके साथ नहीं है लेकिन उसके अंदर तो कोई रीजन ना, मेरे में टेम्परामेंट है तो कोई तो रीजन से टेम्परामेंट है। अभी बैठे बैठे तो मैं गुस्सा नहीं करूंगा ना भाई, आपसे मेरा गुस्सा नहीं, आपने मेरा कुछ नहीं किया। लेकिन मैं अभी घर में, मेरी वाइफ ने सुबह चाय नहीं पी, आपने वो देखा है कि मुन्ना भाई MBBS, उसमें देखो वो नवाजुद्दीन सिद्दीकी वो सुनील दत्त का पॉकेट मारता है, उसको सब मारने आते हैं। तो देयर वाज वन डायलॉग बाय सुनील दत्त, वेरी वेरी पिन पॉइंटिंग डायलॉग, बहुत कम लोगों ने ऑब्जर्व किया। वो सुनील दत्त नवाजुद्दीन सिद्दीकी को उठाता है, अरे छोड़ो छोड़ो, ये तुझे बहुत मारेंगे बोल, इनका तूने कुछ नहीं किया, पॉकेट मेरा मारा है, मैं नहीं मारा हूं, लेकिन ये मारेंगे। क्यों? क्योंकि इसकी बीवी ने इसको टिफिन नहीं दिया है, इसका बॉस इसको रोज गाली देता रहता है। ये सब ये अभी तू चुके गलती में मिल गया, तेरे पे सब फ्रस्ट्रेशन निकाले। आर यू गेटिंग मी? दिस इज द वन, राइट? चलिए अब इसमें उपाय योजना क्या है? पहले तो मैंने जो पहले कहा था गरज और इच्छा, वो फिर है यहाँ पे। अगर गरज है, जरूरत है तो बिल्कुल पूरी करो आप, उसमें कोई टेंस होने की जरूरत नाही आहे, बिलकुल दे दो। हाँ, त्या प्राधान्यक्रमाने पूर्ण केल्या पाहिजे, म्हणजे मला माझे वडील माझ्या गरजा पूर्ण करतात हे जर मुलांना कळलं तर मग ते बाकीच्या भानगडीत पडत नाही। त्यानंतर दुःख, राग, भीती, संताप, द्वेष या नकारात्मक भावनांवर नियंत्रण मिळवण्यास व आनंद, प्रेम, सहानुभूती, माया या सकारात्मक भावनांचे संवर्धन करण्यास बालकांना प्रशिक्षित केले। Teach them to control the emotion and to place that emotion with a positive. उदाहरणार्थ, मला त्यानं मारलं किंवा माझी वस्तू घेतली, आता बघा शाळेमध्ये मारतो मुलगा, मैंने जैसे एग्जांपल दिया ना कि आप कुछ लिख रहे थे, बच्चा आया आपकी चीज उठा के ले गया, आप क्या करते? कशाला घेतली, फाडकन ठेवली। किचन मध्ये मुलगी आली, काहीतरी उचललं, फाडकन ठेवते। अब ये बच्चा सीख गया बिहेवियर, वो स्कूल में जा रहा है, स्कूल में बैठा, बाजू वाले ने पेंसिल उठा ली, बाजू वाले ने पेन उठा लिया, जैसी बाजू वाला पेंसिल या पेन उठाता है, ये क्या करता है, फाट से दे देता है। टीचर बोलती क्यों मारा? मेरा पेन उठाया। अब पेन उठाने पे कोई किसी को मारता नहीं, सो यू हैव टू
teach them. You can ask in a polite, in a gentle manner कि आपको पूछना चाहिए, बेटा दे दे यार मेरा पेन दे दे प्लीज प्लीज। आप जब ये प्लीज रिक्वेस्ट ये आप अपने बच्चों से करोगे तो बच्चा भी बाहर जाके ये चीजें खुद ब खुद अप्लाई करेगा। सो यू रिप्लेस द इमोशन्स। मूल अत्यंत टोकाचे वर्तन करेपर्यंत पालकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये। जैसे हम लोगों ने अभी चर्चा की कि हम लोग एक्सेप्टेंस लोगों का बढ़ा देते हैं तो इतना बढ़ जाता है कि दुनिया कर रहा है वो ध्यान नहीं दे रहे। ऐसा भी नहीं होना चाहिए। उसको ये भी करना चाहिए कि ऑलवेज दैट कि सब तेरे मन के हिसाब से होगा, है ना। सम टाइम इट इज गोइंग टू बी हैपन अगेंस्ट योर विल विश। दुनिया में हर चीज आपके हिसाब से नहीं चलती, नहीं होती, नहीं होगी। बहुत चीजें होगी और हमको भी कई बार उसके मन के खिलाफ करने का प्रयास कर नहीं बोलना चाहिए। अभी नहीं, हम लोग लेंगे परसों लेंगे। अब आप बोलोगे सर अभी तो बोल रहे थे देना है तो दे दो वरना मत दो। मैं ये कह रहा हूँ दारू का मैं ये कह रहा हूँ कि जो चीज आप दे सकते हैं वो दे दीजिए और जो चीज आप प्लान कर रहे हैं उसको थोड़ा सा नहीं सुनने की भी आदत डालिए। हमारे यहाँ बहुत सारे बच्चों में इसलिए प्रॉब्लम शुरू होती है क्योंकि हमने उनको नहीं सुनने की आदत कभी डाली नाही। त्यानं बोललं ते पूर्ण केलं, त्यानं मागितलं ते दिलं, त्यानं मागितलं ते दिलं। अशी मुलं आक्रस्ताळे होतात तेव्हा त्यांच्या मनाविरुद्ध काहीतरी व्हायला लागतं। बच्चों को डिस्टर्ब ना करें। जैसे हम लोगों ने चर्चा की वो जो कर रहा है कुछ काम अगर उसको उसका कर रहा है हार्म नहीं है एंजॉय कर रहा है तो उसको करने डजंट मैटर, है ना। आपने आने के बाद उन्हें सब चेंज करना चाहिए ऐसा नहीं। उसको बहुत सारे बच्चों को क्या करना ये नहीं पता, है ना। हाइपर एक्टिव बच्चा हम लोग कहते हैं। अब हाइपर एक्टिव बच्चे को हम लोग कैसे ट्रीट कर सकते हैं टेंट्रम को कि उसको कोई तो भी शौक कोई तो भी हॉबी आपको उसको डेवलप करनी चाहिए। वन काइंड ऑफ हॉबी, पेंटिंग है, ड्राइंग है, कबड्डी है, कराटे क्लास लगा दीजिए, है ना। तो वो सारा के सारा रिफ्लेक्ट। हर बार काउंसलिंग से सब फर्क नहीं है। तो यू हैव टू गो फॉर सम थेरेपी। उसके अंदर आप उसको रिप्लेस कर दीजिए कि भाई तू एक्टिविटी बेस्ड काम करने लग जा। जैसे मैंने कहा ना कि जो बहुत टोका टाकी करने वाले पेरेंट्स होते हैं वो आपको पेरेंट्स गाइडेंस इसमें एक्चुअली ये जो एग्रेसिवनेस है टेम्पर टेंट्रम है इसके अंदर पेरेंट्स काउंसलिंग बहुत ज्यादा इंपॉर्टेंट है। तो थोड़ा बहुत तो लिबर्टी होनी चाहिए बच्चे। वो आपके कस्टडी में है मतलब वो जेल में नहीं है ना। आप कोई जेलर नाही। म्हणजे काही वडिलांना अभिमान असतो आमची मुलं म्हणजे काय डोळ्यानं घाबरतात। मुलं कशी पाहिजे डोळ्याला घाबरली पाहिजे। मेरे पास एक पेरेंट है 6 साल के बच्चे को लेके अहो म्हणे सर वाया गेले 6 वर्ष। म्हटलं 6 वर्षात वाया गेलं काय बिड्या बिड्या प्यायला लागलं तंबाखू खातो नाही म्हणे झालं काय हो घाबरतच नाही हो मला म्हणे। आम्ही कशी होतो लहानपणी इकडं बाप आला का आम्ही तिकडं बाप असं दिसलं की आम्ही गप। म्हटलं हे काय करतं हे मी घरात येतो गाडी लावतो आणि हा आपला बॅट असं इथं काकेत टाकून गो पप्पा मैं आता हूँ बाय। साला बोले बाप को कोई इज्जत ही नहीं है। तो मैंने कहा आप चाहते क्या हो, आप चाहते क्या हो। बोले मुझे देख के बच्चों ने डरना चाहिए। बिल्कुल ऐसा धाक बापाचं काय असला पाहिजे धाक असला पाहिजे बाप। तो मैंने कहा तुम सांप हो के बाप हो। तो बोले मैं बाप हूँ। तो मैंने कहा देखते से इंसान सांप को डरे बाप को क्यों डरे मेरी समझ में नहीं आ रहा है। बाप को देख के तो रिस्पेक्ट हो प्यार हो है ना इमोशंस हो उसको नजदीकी हो है ना। वो डरा डरा के क्या करोगे। हमारे एक टीचर थे सायकोलॉजी के मी वर्गात आलो की सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे। एखाद्याचं लक्ष नसेल तर मग तो त्याला झाप 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 मी आलो ना तू उभा काय काय ऐसा नहीं होता। रिस्पेक्ट ऐसे नहीं हाँ मला घाबरतात आले काल टीव्ही बंद करता नाही घरात बाहेर येणे तर कासकोळ दिला है ना। जास्त काही लोकांना त्याच्यातच आनंद असतो। आमच्या घरात की हॅलो मला जर जेवढे रिलेटिव्ह कोणाचे पाहिजे ना इकडनं पप्पा एंटर करतात मागच्या once I went to drop my child, you know, for picnic. तो मेरे बेटे को मैं छोड़ रहा तो पिछली चेयर पे एक बच्चा था तो विंडो में से बात करते हैं पेरेंट्स। तो वो
बेटा बोल रहा, बाप बोल रहा था, बेटा ट्रिप को भेज रहा हूँ, उधर कभी मस्ती किया, उधर कुछ किया, मालूम पड़ा ना उधर आके मारेगा तेरे को। और मैंने बोला बेटा बिंदास एंजॉय कर, मस्ती कर, बिल्कुल लेट। वो बाजू वाला मेरे को देख रहा है और उसका लड़का मेरे लड़के को देख रहा है, साला और टीचर हम चारों को देख रहा है। अभी भी मेरे बेटे से मैं बात कर रहा, बेटा एंजॉयिंग द लाइफ, एंजॉयिंग। सो यू कैन डेवलप द थिंग्स। हे करू नको, ते करू नको, उगाच इंस्ट्रक्शन, टू मेनी इंस्ट्रक्शन है ना, की नियम घालू नका, तो खतम। येस, बऱ्याचदा पालकांचे वर्तन शीघ्रकोपी, रागीट व संतापाचे असते। मैंने बोला ये केस में चाइल्ड को पेरेंट काउंसलिंग, बिकॉज देयर इज अ वन फ्रेज, चाइल्ड आर द बिहेवियर ऑफ द पेरेंट्स, चाइल्ड आर द रिफ्लेक्शंस ऑफ द पेरेंट्स, है ना, वो प्रोजेक्शन होते हैं। कई बार बच्चा चिडचिड करा तो माँ बाप ज्यादा चिडचिड करते, ना तो रडायला लागला, आपण ते गमतीत बोललो ना मागे, मुलगा रडा, तुम्ही मारतात तर रडायला लागतं, तर रडलं तर परत आवाज काढू नको ना, तेही म्हणतं काही येणं माँ बाप झालं तर मारलं, रडतो तर रडतो, गपचूप रडू देत ती मला, है ना। तो मैं कई पेरेंट्स को बोलता हूँ ठीक है यार, मारा है तो अभी रोने दो, थोड़ी देर रोएगा, लेट्स एंजॉय द क्राइंग, है ना, मजा आता है, हाँ सवाल ही नहीं आता है उसमें, क्या आपने मारा क्यों फिर जब। चलिए नेक्स्ट प्रॉब्लम, ऑब्स्टिनेसी, ऑब्स्टिनेसी दैट इज हट्टीपना, 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 OBSTINACY, OBSTINACY, हट्टीपना। आप क्या बोल रहे हो उसको समझना नहीं है, उसको उन्हें जो बोला वो चाहिए 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 चाहिए, करना है करना है करना है, जाना है जाना है जाना है, खाना है खाना है खाना है, मुझे नहीं जाना है नहीं जाना है नहीं जाना है, मैं जो बोलूंगा वो बोलिए। अरे आज जास्त है ना लाइट, एक मिनट थोड़ा हमारे यहाँ लाइट गया है तो बच्चे बड़े रेस्टलेस हो रहे हैं, मैं कोई राजा थोड़ी होंगे कोई मेरे पे हवा करेगा। चलो 3-4 वर्षापर्यंत असाच वाढत जातो, हा हट्टीपणाची सुरुवात होते आणि 3-4 वर्षापर्यंत हा एक कृती विरोध दर्शवून, एक शब्दाने विरोध दर्शवून, दोन टाईपचे असतात, एक दे अपोज यू थ्रू द ऍक्शन अँड थ्रू वर्ड्स, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हटलं त्याच्या विरोधात ते करतात कृतीतनं। कारण काय आहे त्याची, एक मुलांच्या मागण्या आई वडिलांकडून सतत झिडकारल्या जाणे, काही पालकांना सतत नाही बोलायची सवय असते, तसं मी उदाहरण दिलं ना तुम्हाला, काय की बाबा गार्डन मध्ये गेले सगळे फिरतायत आणि फुगा मागितला, आता गार्डन मध्ये पोरगा फुगाच मारत, काही 4 वर्षाच्या पोराने कधी सुंदर पोरगी आवडली म्हणून आई मला लग्न करायचं असं थोडी हट्ट करणार, तो फुग्यातच करेल, बरोबर आहे की। डिमांड इज जायज डिमांड, प्रत्येक गोष्टीत मुलांना जबरदस्ती करणे, प्रत्येक वेळेस मी म्हणेल तसंच तू वागलं पाहिजे असा अप्रोच पालकांचा असतो। अनेक वेळेस अति लाड व कौतुक, अति लाड, त्यानं बोललं नाही का आणलं, है ना, अति लाड, मग काही मागा, अत्यंत स्वातंत्र्य देणे, खूप जास्त स्वातंत्र्य, हा हाँ क्लास मैडम, क्लास का अनुभव लो, हाँ हाँ बोल, लाजू नको आता,
मम्मी म्हणे एक महिन्यानंतर बोलले तर तू असं डोकं थापायचं सेल्फ हार्म. माझे पण भावाचे असं तोंडाला मारून घेतलं तू एवढं वाटत होतं खूप ओके. चलो हो गया. कम बैक इन द क्लास. अरे मैंने जो बोला की काही वेळेस सामान्य ज्या गरजा असतात त्या सुद्धा ते सहज डिमांड करतात, त्या पूर्ण करण्यासारख्या त्या झालेच पाहिजे. उदाहरणार्थ 4 वर्षाचं मुलगा आहे, बागेमध्ये तुम्ही नेलं, त्यानं फुगा मागितला. तर 6 मुलांकडे फुगा आहे, फुगाच मागतोय 20 रुपयाचं 10 रुपयाचं, तुम्ही त्याला फिरायला तर आणलं, मग ती डिमांड जायज आहे की नाही? इज इट रॅशनल डिमांड? नो. त्यानं थोडी म्हटलं तुम्हाला बाबा ही पोरगी आवडली ना, हिच्याशी लग्न करायचं, लई सुंदर आहे, तुम्हारे साथ हुआ है. यार ये तो फिर ये इसके साथ हुआ है तो हम ये अगर स्टोरी सुनाएंगे तो नहीं मानेंगे. इसके साथ हुआ है, ये दूसरे के नाम से बोल रही है, तुम्हारे साथ. 4वीं क्लास का बच्चा था, क्लास की बच्ची थी, तो गैदरिंग के टाइम में ये सब हुआ. तो उसने घर पे बताया होगा, तो घर पे फोन किया, तो फिर वो पेरेंट्स आया तो वो क्या बोल के आया, मेरे बच्चे ने कौन सी लड़की पसंद की है, मुझे बहू देखनी है. ये बोल के वो आया. ऐसा हो सकता है, एक्सेप्शनल केस होता है ऐसा, कोई अर्थ नहीं. तो समटाइम इट हैपन. त्यानंतर मुलांना खूप स्वातंत्र्य देणे. हम थोड़ा क्लासरूम का माहौल बना के रखते हैं. मैडम आप बोलोगे ये ऐसा है, मेरे जो बच्चे हैं ना ये सब एमए के बच्चे है ना, तो थोड़ा हम लोग क्लासरूम का माहौल, मैं भी इनकी वजह से कॉलेज प्रोफेसर बनने की कोशिश कर रहा हूँ, तो इसलिए वो फिर बोलते तो मुझे भी अच्छा. मुलांमध्ये आत्मकेंद्री वृत्ती वाढीला लागणे, सेल्फ सेंटर्डनेस. काय नजर उतरवते का त्याची? मला वाटलं नजर उतरवते काय. चले, त्याची भूमिका कशी ना आपल्या वर्गामध्ये ती बोलते तशी. मुलांमध्ये आत्मकेंद्री वृत्ती वाढणे, सेल्फ सेंटर्डनेस होता है बच्चों के अंदर. पाहुण्यांसमोर हट्ट करणे. मैंने बोला ना, मेहमान दिख गया भाई साहब, वो ऐसे टाइम में कुछ नहीं मांगेगा, लेकिन मेहमान आ गए ना तो बंदे की लिस्ट शुरू हो जाती है. उसको बाहर जाना होता है, आप सुबह से मत जाने दो. मेहमान आया तो बोलता आई मी चाललो बाहेर, चला. आता तुम्ही काहीच करू शकत नाही त्याला, आणि त्याला माहिती कधी जायचं. घरातील मोठ्या भावंडांचे अनुकरण करणे, आणि घरामध्ये जर मोठी भावंड हट्टी असतील तर लहान मुलं सुद्धा हट्टी होतात. उपाययोजना हमने जैसे पहले भी डिस्कस किया. डिमांडिंग असेल, डिमांड पूर्ण करण्यासारखी असेल तर नक्की करा. फाजील लाड करू नये. गरजा आणि इच्छा याच्यातला फरक ओळखावा. प्रत्येक गोष्ट काही आणून देता येण्यासारखी नाही ना. उधार पाधार करून कर्ज बिर्ज काढून सगळंच करायचं नाही. आणि बिलकुल कोणी पॅरेंट्स आले, कोणी नातेवाईक आले आणि त्यांच्या समोर काही डिमांड झाली तर ती बिलकुल पहिल्यांदा दोनदा पूर्ण करू नका. आजकाल आई वडिलांना मोबाईलची समस्या जास्त भेटतो की आमचा मुलगा मोबाईल सोडतच नाही. माझा पहिला उलटा प्रश्न होता त्या पालकांना, तुमच्या मुलाला मोबाईल दिलाच का? बेसिक तुम्हाला कम्फर्टेबल पाहिजे होतं, तुम्ही काहीतरी काम करत होते, तो तुम्हाला त्रास देतो असं वाटत होतं, तुम्हाला ती खेळायला तुम्ही त्याला बेटा घे, मी कार्टून लावून दिलं, यू स्टार्टेड द गेम, ही विल एंड अप. डोंट स्टार्ट. आणि स्टार्ट झालं असेल तर हिसकवून घ्या, सगळे डिलीट करा. 2 दिवस लढेल, जेवणार नाही, नका जेवू देऊ, बरोबर जेवू. वन्स कट वही करना पड़ेगा. चलिए, स्टीलिंग, चोरी करणे. तीन 4 वर्षाचा मुलगा काही उचलत असेल त्याला चोरी म्हणा. शाळेतलं मूल असेल ते काही उचलून आणत असेल तर त्याला कळतं चोरी म्हणजे काय,
स्टिलिंग म्हणजे काय हे सगळं त्याला कळायला लागतं. आणि हे तुम्ही लहानपणापासून शिकू शकता. उदाहरणार्थ 3-4 वर्षाच्या मुलाला कुठं नेलं, त्यांना उचलून आणलं मावशींकडनं, बाजूला गेला सोबत तुमच्या, तुम्ही गप्पांमध्ये होते, त्यानं काहीतरी उचलून आणलं, तुमच्या लक्षात आलं की त्यानं घेऊन आलाय, हे तुमचं काम आहे की त्याला सांगणे की इज अ बॅड हॅबिट, इट्स नॉट गुड, परत जाऊन देऊन डब्बा चोरून घेऊन जातात. शाळेत होती ना सर, माझी एक फ्रेंड होती, ती नेहमी माझी कंपास चोरायची, नेहमी आणि अजून शोधू पण लागायची मला. अरे वाह, ये भी अच्छा, ये भी अच्छा. वो पिक्चर देखा है क्या, मकरंद अनासपुरे का? कुछ वो सॉल्व वगैरह लगे थे, कुछ फूड था एग्जीबिशन फंक्शन जो वगैरह। होता है ना, फूड स्टॉल, अरे उसको तो बोलने दे यार, उसकी स्टोरी भी कोई बोलेगी. क्यों मैंने इतने लोगों को सुना कि मैं अरे तो उसको तो बोलने दो, बेचारा बच्चा फिर मेरा डर जाता है. फिर हुआ है 20 के बाद 10 रुपए थे मेरे भाई के पास से, और उसके फ्रेंड के पास से 30 रुपए, तो उसने उसको क्या किया, बोले एक काम करते हैं, बोले ये दोनों में से मिला लेते हैं, मिला लेते हैं, उसके 10 रुपए और उसके 30 रुपए मिला के वो 40 हो गए, अभी 20 तेरे 20 रुपए। ये बात भी अच्छा है, नहीं इसको बुद्धिमत्ता बोलते, चोरी नहीं होगी. हाँ? भाई की स्टाइल। वो एक पिक्चर देखा मकरंद अनासपुरे का, वो गाने का, उसमें वो बीमारी होती है उसको, हाँ वो दे रखा है। दे धक्का, दे धक्का, मल्टीपल पर्सनालिटी डिसऑर्डर, एमपीडी. एमपीडी बताता है, एमपीडी है ना. वो पुलिस स्टेशन जाते हैं तो पुलिस का बेल वेल पिस्टल सब मार देता है ना. तो दे धक्का पिक्चर में बताएगा. तो जैसे होतं ना, ओके. काही वेळेस त्यांना आवडत्या वस्तूंचे ते आकर्षक वस्तू त्यांना अट्रॅक्ट करतात म्हणून ते चोरी करतात, आणि चोरी केल्यावर शिक्षा होते हे सगळं समजून दिलं पाहिजे. दुर्लक्ष करता कामा नये. एक लक्षात, हे पहिली चोरी जी होती ती घरात होती, हे समजून. पहिली चोरी मूल जे करतो ते घरात चोरी झाल्यावरती जेव्हा त्याला काहीच होत नाही तेव्हा तो बाहेर जाऊन चोरी. माझ्याकडे आता एक 17 वर्षाची केस आहे, नाही आता 20 वर्षाचा आहे, 19-20. तो पहिले घरात चोऱ्या केल्या, बाप केलेला, मामाकडे ठेवलं, मामाकडे चोऱ्या केल्या, मामानं वैतागून हॉस्टेलला ठेवलं, हॉस्टेलला चोऱ्या केल्या है ना. हाँ, हॉस्टेलला उसको बिल्स वो चोरी करता है, फिर वो मनी ट्रांसफर भी करने लगा मामी के इससे. और फिर हमने उसको बढ़िया काउंसलिंग किया, लाइव काउंसलिंग कर दिया उसको, ले जाके हाँ डायरेक्ट लेके उसको. सो यू विल फील दैट ही विल गेट पनिश्ड. कारण, कॉजेस ऑफ स्टीलिंग. मुलांच्या आर्थिक बारीक बारीक गरजा न भागणे. आई वडील मुलांच्या छोट्या छोट्या गरजा भागवत नाही. उदाहरणार्थ माझ्या वर्गामधले सगळी मुलं मधल्या सुट्टीमध्ये काहीतरी खातात, माझ्याकडे पैसेच नसतात. मग एक तर मी आई वडिलांच्या पाकिटातनं पैसे चोरले किंवा मित्रांचे पैसे, कारण मला मित्रांकडून खायचं आहे. आई वडिलांकडनं प्रेम, माया, ऊब नसणे, डिफिशियन्सी असणे. मुलांवर कुठलंच नियंत्रण नसणे. बॅड फ्रेंड सर्कल, पीअर प्रेशर, पीअर ग्रुप. म्हणून आपले मुलं कोणासोबत राहतात, काय राहतात ते आपल्याला माहित असलं पाहिजे. किशोरांना पॉकेट मनी अपूर्ण पड़ने है ना, पॉकेट मनी देना चाहिए, थोड़ा बहुत भी तो उनके पास होना. I remember when I was in a graduation, I get then 15 rupees as a pocket money. 15 रुपये महीना. चारी पोरांना पगार आला की चारी भाऊच्या लाईनीत उभे राहायचे आणि मध्ये महिनाभर तुझ्याकडे राहत ना. कुटुंबाचे दारिद्र्य व बेकारी, समटाइम व्हेरी पुअर फॅमिली, घराचे गरजा जास्त. आणि एक आजारच आहे, क्लिप्टोमेनिया म्हणतात त्याला, राईट डाऊन, क्लिप्टोमेनिया. KLEPTOMANIA, KLEPTOMANIA, क्लिप्टोमेनिया. दे धक्का पिक्चर जर बघितलं
त्याच्यामध्ये त्याला क्लिप्टोमिनिया झालेला असतो त्या मकरंद साल्याला ना, तो सगळं काहीतरी गायबच करत असतो. आणि क्लिप्टोमिनियाची लोक हे मग पुढे ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेस पण राहिलेले आहेत. एक कोई हीरोइन थी वो डीमार्ट में से चीजें चुराती और अननेसेसरी चीजें. अच्छा, जब चुराते तो जरूरत की चीजें नहीं चुराते क्लिप्टोमेनिया वाले. त्याच्या वापराच्या वस्तू चोरणार असं नाही. आणि इथून जाता जाता जर ही बाटली चोरता त्याला तर ही बाटली सुद्धा गेली. इट इज नॉट यूज, इट इज कॉल्ड क्लिप्टोमेनिया. सोल्युशन ऑफ स्टेलिंग, उपचार काय काय याच्यावर. मुलांचा चोरी करण्याचा उद्देश पहिले समजून घेतलं पाहिजे. त्याला आकर्षण आहे, त्याची गरज आहे. त्याने चोरी करून आला तर पहिलं त्याला दुर्लक्ष करू नये, त्याला त्याच्यावरती पडदा टाकू नये ना. बाजूवाले दादा तुमच्या पूर्ण हेतून आणलं, तुम्हाला ती वस्तू हातात दिसलेली असते पोराच्या, तुम्ही त्याला दाराडला पद्धत नाही नाही तो कशाला आणलं, त्यानं नाही आणलं. So it's one kind of acceptance from the parents for stealing and it develop the habits. आणि म्हणून तिथल्या तिथंच तू चोरी केलेली आहे, परत कर, मी तुला त्यांच्या समोर माग दे. हो आणली त्याने, हे घ्या घेऊन जा, परत करणार नाही. त्याला ते लाजाळू तिथं तो लाजतो की नाही माझी चोरी पकडली जाते. आणि आई वडील ते पडदा टाकत अनेक पालक करतात. मुलगा काहीतरी उचलून आणतो, कोई तो चीज बच्चा चुरा के लाता है, माँ बाप देखते भी है क्या उन्हें चुरा के लाया है. माँ बाप उसको नाही आमचा पोरगा असं करत नाही, तुम्ही आमच्या पोरावर आड घेताय. आणि त्या मुलाला माहित असतं की मी चोरी केली, आईला माहिती. राईट. सो समटाइम पॅरेंट्स पण करतात ना, शाळेत येऊन भांडतात तुम्ही आमच्या मुलीवर. मग टीचर म्हणतात हो आम्ही त्याच्या बॅगेमधनच शोधलं सर ते. नाही तुम्ही आरोप लावतायत, कोणीतरी ठेवलं असेल, माझा पोरगा असा करू शकत नाही. अँड दिस इज द ऍक्च्युअल get develop the habits of stealing. हेवे दावे, संघर्ष, भांडण, तंटे हे सगळं संपवलं पाहिजे घरातनं. नैतिक वर्तन शिकवलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्हाला चुकून जास्त पैसे आले, त्या मुलांसमोर चर्चा करा, माझ्याकडे पैसे जास्त आले होते, मी परत करून आलो ना. ती काही हुशारी नाही, हुशारी अक्कल आणि उदाहरणार्थ कॉपी करतोय तुमचा मुलगा, साधी गोष्ट आहे. पालकांना माहित नसतं का? आणि पालकांना माहित नसतं का पोरगा कॉप्या घरातच तयार करतो, बाहेर जाऊन थोडी तयार करतो. अगेन यू हॅव टू वॉच ऑल दिस थिंग. चोरी करणे थांबवण्यासाठी केवळ शिक्षा करून उपयोग नाही. ऑलवेज इट इज नॉट वर्थ द पनिशमेंट. नैतिक शिक्षण, काउन्सिलिंग हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आज तुमच्या उन्हामुळे, गरमीमुळे तुमचं लक्ष लागत नाहीये. तुमच्या मनात काही प्रश्न, शंका असते तर विचारा. पण आमच्याकडे आज लाईट गेली आणि आमच्याकडं सुंदर म्हणजे लोकांनी काश्मीरमध्ये जाऊन बर्फचा मजा घ्यावा, तसं आमच्या जळगावमध्ये मे महिन्यात येऊन लोकांनी उन्हाचा प्रसाद घ्यावा अशी आमची इच्छा असते. त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रम सुरू आहे, लोड शेडिंग. आम्ही त्याच्यालाही बळी पडलेलो. सर प्रतिभा बलवाड़े मैडम, आप कहाँ से हो? Sir, I am from Malkapur. So currently, I have joined Bhusawal at Nata College, Bhusawal. यस मॅम, तुमच्याबद्दल आता आमच्या तेजसनं सांगितलं. हो, तेजसनीच मला लिंक दिली. यस मॅम. सो आपण हा सर्टिफिकेट कोर्स करतोय. मी तुम्हाला या कोर्सचं पूर्ण बॅकग्राऊंड काय कसं त्याची एक लिंक पाठवतो. तुम्ही फक्त माझा मोबाईल नंबर लिहून, त्या ग्रुपमध्ये आहे मी तुम्हाला त्या ग्रुपलाच लिंक शेअर करतो परत. या कोर्सचं पूर्ण आउटलाईन आम्ही त्याच्यामध्ये पहिल्या दिवशी बोललोय. सो यू गो थ्रू इट. 40-50 मिनिटाचा व्हिडिओ आहे. देन आपण सोमवारी परत जॉईन करू. राईट. ओके, थँक्यू सर. सर हा बोला. माझी मुलगी 12 वर्षाची आहे, छोटी. हा. रात्री बोलते खूप झोपेमध्ये. बडबड करते दिवसभर. ती कोणाशी बोलत असते? माझ्याशीच बोलते. खूप बोलते, क्लास बोलत नाही जास्त? खूप बोलते का बोलत नाही?
नाही भरपूर बोलते, इंग्लिश मध्येच बोलते. ती आम्ही तुमच्याशी मराठीत बोलते. नाही, रात्री झोपेत इंग्लिश मध्ये बोलते, माझ्याशी तर मराठीत बोलते. हा अच्छा. म्हणजे ती बाकीच्या लोकांशी इंग्लिश मध्येच बोलते, शाळेत आजूबाजूला जास्त करून आई वडिलांशी. मीच फक्त मराठी जास्त बोलते तिच्याशी, पण झोपेत ती मॅक्झिमम इंग्लिश मध्ये बोलते, एखादं वाक्य मराठीत बोलते, पण डेली बोलते. इररिलेव्हंट असतं. डेली बोलते. आपण मॅडम इंडिव्हिज्युअल बोलू याच्यावरती. तुम्ही मला कॉल करा, आपण थोडस हिस्ट्री घेऊ, राईट, आणि मग आपण सॉर्ट होऊ, राईट. चालेल. अजून काही काय प्रॉब्लेम असतो त्यांचं घरामध्ये कोण बोलणारं नसतं. ड्रीम्स खतरनाक बघतात, इन्व्हॉल्व असतात. आणि ड्रीम अनालिसिस जे आहे